मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटानं सर्व शक्ती पणाला लावल्याचा निर्धार केलाय। मात्र त्याचवेळी ज्या ठाण्यानं ठाकरे यांना सत्तेची पहिली संधी दिली त्या ठाण्यात ठाकरेंची वाट अधिकच खडतर होणार आहे। शिवसेना शिंदे गटाच्या तुलनेत मनी मसल पॉवरमध्ये ठाकरे गट कमकुवत ठरत आहे, परंतु सक्षम नेतृत्वाचा अभावही पिछेहाटीला कारणीभूत ठरणार आहे। लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे सिद्ध झाले। त्यामुळे ठाणे महापालिकेत किमान नगरसेवक निवडून आणण्याचं मोठं आव्हान ठाकरे गटासमोर असणार आहे। अखंड शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्याने 1967 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पहिली सत्ता दिली। बाळासाहेबांना मानणाऱ्या कट्टर शिवसैनिकांच्या साथीनं तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी शिवसेना जिल्ह्याच्या कानोकोपऱ्यात पोहोचवली आणि रुजवली। त्यामुळे एकेकाळी संघाचं वर्चस्व असलेल्या जिल्ह्यावर शिवसेनेनं आपली पकड निर्माण केली। भाजपच्या हातातून लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि महापालिका हिसकावून एक प्रकारे वादळही निर्माण केलं। इकडचा निष्ठावंत शिवसैनिक हा अभिमानाचा विषय ठरला होता। आनंद दिघे यांच्यानंतर त्यांचे शिष्य एकनाथ शिंदे नावाचं नेतृत्व उदयाला आलं। आनंद दिघेंनी वाढवलेले शिवसेनेचं रोपटं शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये बहरलं। त्यामुळे ठाण्यात शिंदेशाहीचा उदय झाला। परंतु पुढे ठाकरे यांच्या सत्तेला सुरुंगही ठाण्यातच लागला। इतिहासात न रमता 2.5 वर्षांपूर्वी ठाणेकर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले। आता उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत। सत्तेत असल्यामुळे साहजिकच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद कुठेही कमी झाली नाही। उलट लोकसभा आणि नंतर विधानसभेत एकही उमेदवार निवडून आणण्यात ठाकरे गटाला अपयश आल्यानं ठाण्यात ठाकरेंच्याच अस्तित्वाचा प्रश्न आता उभा राहिलाय। माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जुने आणि विश्वासू स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे यांचा वाढदिवस साधेपणानं आज साजरा करण्यात आला। यावेळी प्रभाकर काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचं मार्गदर्शन आणि कार्यक्षमता याबद्दल कौतुक व्यक्त केलं। या कार्यक्रमादरम्यान केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। प्रभाकर काळे यांच्या साधेपणानं आणि विनम्रतेने साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमानं उपस्थितांचं मन जिंकलं। प्रभाकर काळे हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी असून त्यांच्या समर्पित कार्यामुळे ते सर्वांच्या आदराचे स्थान आहेत। पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थांपासून तयार केलेला चिनी मांजा, चिनी दोरा किंवा नॉयलॉन किंवा प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांसाठी तसंच पक्ष्यांना घातक ठरतोय। त्यामुळे या मांजाच्या वापरावर ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यात आलाय। पतंग उडवण्यासाठी तीक्ष्ण धातू किंवा काच घटक किंवा चिकट पदार्थ तसंच धागा मजबूत करणारा पदार्थ नसलेला केवळ सुती धागा वापरण्यास परवानगी आहे। चिनी मांजा म्हणून ओळखला जाणारा हा धागा तयार करण्यासाठी बारीक चुरा केलेली काच, धातू आणि अन्य तीक्ष्ण पदार्थांचा वापर करण्यात येतो। अशा धाग्याचं उत्पादन, विक्री, साठवण आणि वापर यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं निर्बंध घातले आहेत। या धाग्याचं जैविकरित्या विघटन होत नसल्यानं मलप्रणाली, जलनिस्सारण बाधित होते। तसेच असं पदार्थ खाल्ल्यानं जनावरांनाही इजा होते। चिनी मांजा तथा सिंथेटिक नॉयलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवण आणि वापर टाळण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर तपासणी आणि जप्ती मोहीम नियमितपणे राबवण्यात येणार आहे। त्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीत सहाय्यक आयुक्त स्तरावर कर निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, प्रदूषण नियंत्रण कर्मचारी यांचे दक्षता पथक तयार करण्यात आले आहे। तसंच स्थानिक पोलिसांनाही याविषयी माहिती देण्यात आली आहे। दिवा शहरात तब्बल 65 शाळा या अनधिकृत असून केवळ 18 शाळा या अधिकृत आहेत। परंतु या अनधिकृत शाळा असतानाही त्यांच्यावर प्रशासनाची कारवाई होत नाही। गेल्या काही वर्षांपासून मेस्टाकडून पाठपुरावा करून पालिका प्रशासनानं कारवाईचा बडगा उचलत नसल्याचं मेस्टानं एका पत्रकार परिषदेत सांगितलं। मात्र या अनधिकृत शाळांवर कडक कारवाई केल्याचं ठाणे महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी यांनी सांगितलं।
या अनधिकृत शाळा बंद होण्याऐवजी त्यांची संख्या वाढत चालली आहे। या शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची गुणपत्रिका, शाळेचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, लेटरहेड आणि स्टॅम्प हे बनवायचे कोणतेही अधिकार या शाळांना नसताना विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक सुरू असून या शाळांमध्ये सर्रासपणे विद्यार्थ्यांना खोटी कागदपत्र दिली जात आहेत। ठाणे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांना सातत्याने भेट देऊनही त्यांच्यावर कारवाई न झाल्याचा आरोप मेस्टानं केलाय। अनधिकृत शाळांमध्ये फी कमी आकारली जाते, परंतु या शाळांमध्ये देखील अव्वाच्या सव्वा फी आकारली जात आहे। या शाळांमध्ये 18,000पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। यातील 1 ते 2 शाळा या मराठी असून बाकी शाळा इंग्रजी माध्यमांच्या आहेत। संघटनेमार्फत अनधिकृत शाळा त्वरित बंद होण्यासाठी उच्च न्यायालयात देखील दाद मागण्यात आली आहे। ज्या अनधिकृत शाळा या मूलभूत सुविधा पुरवत नाही त्या तात्काळ बंद कराव्यात अशी मागणी मेस्टानं केली आहे। या पत्रकार परिषदेला मेस्टाचे अध्यक्ष नरेश पवार, साईनाथ म्हात्रे, कमलराज देव, स्वप्नील गायकर, उत्तम सावंत आणि सुभाष सिंग पाल आदीही उपस्थित होते। जिल्ह्यामध्ये आत्ताच्या घडीला 65 शाळा इनलिगली चालू आहेत। त्याच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई होत नाही। आम्ही 3 वर्ष झाले पाठपुरावा घेतोय, पण शासनाचं स्वतःचं काम आहे ते काम सुद्धा ज्या दुसरे काही आम्ही जी मदत करतोय तर त्याला पण ते व्हॅल्यू देत नाही। अनधिकृत शाळा हे अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने चालू असतात आणि त्या भविष्यात जर बंद नाही झाल्या तर लिगली स्कूलचं पण नुकसान होतोय आणि त्या पण बंद होण्याच्या मार्गावर असते। आमची मागणी एवढेच आहे, जे चुकीचं चाललंय त्याच्यावर शासनाने कारवाई करावी आणि ज्या शाळा ज्या लिगली होऊ शकतात तर त्यांनी लिगली करण्यासाठी पण प्रयत्न करावे। माझं नाव नरेश पवार, मी मेस्टा संघटनेचा ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे। आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। शास्त्रीनगर नंबर 1 मधील आरोग्य केंद्रासाठी मंजूर असलेल्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रस्ताव येथील जागांवर मंजूर झालाय। तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे। मात्र पालिका आयुक्त, उपायुक्त, वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्यानं ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी संताप व्यक्त करत आज वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये स्थानिक रहिवाशांसह ठिय्या आंदोलन केलं। शास्त्रीनगर हा विभाग कामगार वस्ती असलेला भाग आहे। येथील रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आरोग्य केंद्र माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी मंजूर केले। मात्र हा भूखंडच आता भूमाफियांनी गिळंकृत करायला घेतलाय। तर हत्तीपूलकडून शास्त्रीनगर नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वनविभागाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्याचा प्रस्तावही मंजूर आहे। या दोन्ही कामांना मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी मंजूर झालाय। तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे। मात्र आचारसंहिता असल्यानं काम सुरू करण्यास दिरंगाईचा फायदा घेत भूमाफियांनी या जागा बळकावल्यात। आरोग्य केंद्राच्या जागेवर गाळे बांधण्यात आले आहेत, तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या जागेवर अनधिकृत बांधकाम उभारणीस प्रारंभ झालाय। आयुक्त, उपायुक्त, वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे तक्रार करूनही कारवाई करण्यात आली नाही। नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने या दोन्ही जागा महत्त्वाच्या आहेत। मात्र वर्तकनगर प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हे अनधिकृत बांधकाम सुरूच असल्याचा आरोप यावेळी हनुमंत जगदाळे यांनी केलाय।
तसंच जोपर्यंत अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नाही तोवर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं हनुमंत जगदाळे यांनी सांगितलं। या ठिकाणी आम्ही गेली महिनाभरापासून शास्त्री नगर विभागातील नागरिकांच्या वतीने त्या ठिकाणी आरोग्य केंद्र असावं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादा कट्टा असावा अशा प्रकारची मागणी केली असताना माननीय मुख्यमंत्री यांच्या विशेष निधीतून त्या ठिकाणी आम्ही आरोग्य केंद्र आणि विशेष कट्टा मंजूर करून घेतला। वास्तविक पाहता नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या वतीने नियमानुसार त्या ठिकाणी एखादी वास्तू उभारत असताना त्या जागेवरती अनधिकृत गाळे उभे राहतात आणि याची प्रशासनाला आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा दखल घेतली जात नाही। त्यामुळं दुर्भाग्याने आज आम्हाला या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। हा प्रशासनाचा गलथानपणामुळेच ही वेळ आली आणि प्रशासनाच्या सहकार्यानेच त्या ठिकाणी अशा प्रकारचे कामं होत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे। आयुक्तांच्याकडे मी 2 वेळा गेलो, त्यांना मेसेज दिला। आयुक्तांनी निश्चितच अतिरिक्त आयुक्तांना तशा प्रकारचे आदेश दिले। अतिरिक्त आयुक्तांच्या म्हणण्याप्रमाणे सहाय्यक आयुक्तांना कारवाई करण्यासंबंधीचे आदेश देण्यात आलेत, परंतु कारवाई झालेली नाही। त्यामुळं हे निश्चित गौडबंगाल काय आहे, कोणामुळं काय अडचणी आहेत हे आम्हाला समजत नाही। आम्ही नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कुठल्याही प्रकारचं स्वहित नाही। ज्या लोकांनी त्या ठिकाणी गाळे बांधलेले आहेत त्यांनी स्वहितासाठी त्या ठिकाणी गाळे बांधलेले आहेत आणि आम्ही नागरिकांच्या हिताचे प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्हाला बसावं लागतंय। याच्या एवढं दुर्भाग्य मला वाटतंय ठाणे शहरामध्ये अजून कोणतं नाही। गेल्या 50 वर्ष या ठाणे शहरामध्ये काम करत असताना अशा प्रकारचं ढिम्म प्रशासन किंवा अशा प्रकारचं प्रशासन कधीही पाहिलेलं नव्हतं। वास्तविक पाहता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडल्यामुळं अशा प्रकारचा हवलं या लोकांना निश्चितच प्रकारे जी काही मंडळी अशी असतात दिसली जागा की ठोक गाळा, कुठल्याही प्रकारचं त्या जागेची मालकी हक्क काही न बघता त्या ठिकाणी अशा प्रकारची कामं करतात। माझी स्पष्ट मागणी तेव्हा पण होती, आज पण आहे, हे फक्त अनधिकृत बांधकामापुरता मर्यादित प्रश्न नाही तर अशा लोकांच्यावरती फौजदारी कारवाई व्हायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। मी त्यांची सुद्धा आत्ताच दूरध्वनीमुळे वेळ मागितली, त्यांची जर वेळ मिळाली तर आजच त्यांच्या कानावर सुद्धा ही गोष्ट घालणार आहे।